विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला एरिया बिटवीन टू पॅराबोलास काढायचं आहे. शॉर्टकट आहे. मला एरिया ऑफ द इलिप्स फॉर्म्युलाचं आहे. एरिया बिटवीन पॅराबोला अँड इट्स लॅटिस रेक्टम ह्याचाही शॉर्टकट आहे. पॅराबोला आणि एक लाईन याचा पण शॉर्टकट आहे. मग किती शॉर्टकट आहेत आणि हे सगळे शॉर्टकट मला तुम्हाला एकदमच प्रोव्हाइड करायचे आहेत. हा एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. इंटिग्रेशनच्या शॉर्टकट सिरीजचा 14वा व्हिडिओ आहे. आणि हे एरिया अंडर कर्व जेव्हा म्हणतो ना आपण तेव्हा ते इंटिग्रेशनचेच ऍप्लिकेशन आहे. मी तुम्हाला सांगू का? इंटिग्रेशनचा वापर करून एरिया फाइंड आउट करता येतो, जो आपल्या सिलेबस मध्ये आहे. अरे पण इंटिग्रेशनचा वापर करून व्हॉल्यूम सुद्धा फाइंड आउट करता येतो. हे पण ऍप्लिकेशन आहे. इंटिग्रेशनचा वापर करून मोमेंट ऑफ एनर्शिया सुद्धा फाइंड आउट करता येतो. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना बघा, कधी-कधी गमतीने मुलं लोक म्हणतात, हे साइन कॉस्ट आणि कुठे उपयोगी पडतंय? ऍक्च्युअली प्रॅक्टिकली पडत नाही. प्रॅक्टिकली म्हणजे तुम्ही किराणा माल किंवा भाजीपाला मंडईत गेलाय, तिथे ह्या गोष्टी उपयोगी पडणार नाही. पण जेव्हा तुम्हाला रिसर्च करायचंय, ओके, हे लागणार आहे. हे कॅल्क्युलस इम्पोर्टंट आहे. किंवा येऊन तुम्हाला सांगतो जे स्पेस रिसर्च वगैरे करतात ना, की तिथपर्यंत जाण्यासाठी फ्युअल किती लागेल, काय लागेल, ती कॅल्क्युलेशन आहे ना, या सगळ्या गोष्टीसाठी कॅल्क्युलस लागतंच हे लक्षात घ्या. बरं, मग हा व्हिडिओ खूप छोटा होणार आहे. का? मी तुम्हाला सांगतो का. बरं त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. बघा मी काय म्हणतोय ते व्यवस्थित समजून घ्या. ट्रॅडिशनल मेथडनं जर आपण गेलो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, तर काय करावं लागतंय नीट बघा. समजा हा एक पॅराबोला आहे. याचं इक्वेशन आहे y स्क्वेअर इक्वल्स टू 4ax बरं का. हा असा पॅराबोला आहे. त्याचं इक्वेशन आहे x स्क्वेअर इक्वल्स टू 4by. ओके. मग मला ह्या दोघांच्या मधला एरिया काढायचा मग काय करावं लागतं माहितीये का? की x ची व्हॅल्यू y स्क्वेअर अपॉन 4a इथं पुट करा. तर सॉल्व्ह करा. मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो. तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला तुम्हाला, मग तुम्हाला लोअर आणि अप्पर लिमिट मिळालं. मग तुम्ही एकदा या कर्वच्या अंडरचा एरिया काढायचा, एकदा या कर्वच्या अंडरचा एरिया काढायचा, 2 वेळा इंटिग्रेशन वापरून. मग या मोठ्या इथून छोटा एरिया काय करायचा? मायनस, मग तुम्हाला आन्सर मिळेल. पण त्याच्याऐवजी मी तुम्हाला म्हणलं काय? एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंटनं मल्टिप्लाय करा, 3 न डिव्हाइड करा, संपलं की आन्सर. संपलं ना, विथिन सेकंद तुम्हाला मिळणार आहे. बरं सर एवढं सोपं कुठं सीईटीत येतंय? अरे येतंय. ह्याच्यापेक्षाही सोपे प्रश्न सीईटीत आलेले आहेत आणि येतायत बाळांनो. मग आता करायचं काय? तर पहिली गोष्ट म्हणजे की आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून. सह्याद्री ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ते डाउनलोड केले की तुम्हाला स्टोअर ऑप्शन दिसेल. STOR स्टोअर. मोबाईलमध्ये खालच्या बाजूला स्टोअर दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला वेगवेगळ्या अशा बॅचेस दिसतील. त्या बॅचेसमध्ये तुम्ही रँकर्स कोर्सला क्लिक करायचंय. कुठला कोर्स? रँकर्स कोर्स. आणि त्या रँकर्स कोर्सच्या तुम्हाला कंटेंटमध्ये जायचंय. फुल लेंथ टेस्ट सगळ्या फ्री ठेवल्यात बाळांनो. तुम्ही फुल लेंथ टेस्ट तर दिल्या पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो फुल लेंथ टेस्ट द्या. त्याशिवाय तुम्ही कुठेही कळणारच नाहीये. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो फिजिक्स फॉर्म्युला सीरीज आहे. आणि हे जे MHT CET आहे ना, ह्याचे 196 व्हिडिओ आहेत. ओके, 196 व्हिडिओ आहेत. त्याच्या 12 स्टँडर्डच्या कंटेंटमध्ये जायचंय तुम्हाला लक्षात घ्या. थोडंसं इथे ग्लिच होतोय लक्षात घ्या. पण मला काय म्हणायचंय, की या व्हिडिओमध्ये ह्याच्यात जाऊन आहेत भरपूर व्हिडिओ बरं का त्याच्यात लक्षात घ्या. की त्याच्यात तुम्हाला एरिया अंडर कर्व हा व्हिडिओ फ्री मिळेल. हो, त्या टॉपिकचे व्हिडिओ मी फ्री ठेवतोय. त्यात ढिगानं शॉर्टकट्स आहेत आणि ते सगळे शॉर्टकट्स तुम्हाला आत्ताच्या आत्ता करायचे आहेत. वेळ लागणार आहे. वेळ लागणार आहे. मग मला काय म्हणायचं ऐका ना. स्ट्रेट लाईन शॉर्टकट. एरिया अंडर कर्व शॉर्टकट. इंटिग्रेशन पण शॉर्टकट आहेत. डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या प्रोसेसला डिफरन्सिएशन म्हणतात बरं का. प्रोसेसचं नाव डिफरन्सिएशन आहे आणि आलेलं उत्तर हे डेरिव्हेटिव्ह असतं. समजून घ्या. बरेच मुलं विचारतात असं. डेरिव्हेटिव्ह डिफरन्सिएशन म्हणजे काय? ऐका. त्यात पण कमी आहेत शॉर्टकट पण आहेत ना ते रूट मध्ये साइन एक्स प्लस रूट 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 आहेत त्याच्यात शॉर्टकट आहेत. किंवा असा एक शॉर्टकट आहे की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर y अपॉन x येत असेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 येतं लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कुठून येतात आपल्याला? टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट. आपण ट्रॅडिशनल मेथडनं गेलो तर वेळ खूप लागणार आहे. आणि 50 पैकी आपण मॅक्सिमम 10 क्वेश्चन जरी आपण फॉर्म्युला मेथड म्हणजे आपल्या शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह केले, तर तो प्रचंड वेळ वाचणार आहे. प्रचंड. असंही तुम्हाला शॉकिंग मी सांगतो. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मला नागपूरवरून ओके, जय जोशी माझा कोविडच्या काळातला स्टुडंट आहे लक्षात घ्या. त्याचा फोन आला होता बरं का. त्याचे पालक वगैरे सगळे खुश होते बरं का, बोलत होते माझ्याशी. मी तुम्हाला सांगू का? मी का सांगतो लक्षात घ्या किंवा त्याच्याशी बोलताना मला काही जाणवलं ते तुम्हाला मी सांगतो क्लिअरली.
की किती त्यांनी माझं कौतुक खूप केलं फोनवरून, की ते मला आठवण करून दिली, की त्यावेळेस त्याचे मार्क त्यांनी मला सांगितले होते आणि मी त्यावरून त्याचं पर्सेंटाइल गेस केलं होतं आणि तेवढंच आलं होतं. मी अजून तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, त्याचा स्कोर 97 पर्सेंटाइल होता. ओके आणि सगळ्यात इम्पोर्टंट नीटची प्रिपरेशन करत होता. लास्ट मोमेंटला अगदी शेवटच्या क्षणाला सीईटीकडे शिफ्ट होऊन त्यानं आपला कोर्स घेतला होता. रँकर्स कोर्स दी बेस्ट आहे. तुम्हाला तर कळालं असेल. उरलेल्या वेळात सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. माझं एक वाक्य आहे, फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हिडिओ लेक्चर्स बघायचे. व्हिडिओ लेक्चर बघणे म्हणजे अभ्यासच आहे. अभ्यासच आहे. तुमचा तो सेल्फ स्टडीच आहे हे लक्षात घ्या. बरं आता टेस्ट उद्या पेपर असेल समजा 3 तासाचा. नाही मला सेल्फ स्टडीला वेळ मिळत नाही, पेपर मी देणार नाही. असं सांगू नका का पेपर द्यायचा आहे. मग मी तुम्हाला आता शॉकिंग काय सांगतो, 77 टू 85 स्कोर तुमचा झाला, तर तुमचं पर्सेंटाइल हे 90 टू 93 पर्यंत जातच लक्षात घ्या. 200 पैकी फक्त 77च्या पुढे जावा, 80च्या पुढे जावा, तुमचं पर्सेंटाइल 90च्या पुढे जाणार आहे. म्हणजे ठीक असणार आहे. थोडं तरी ठीक असणार आहे. काहीच नसण्यापेक्षा. पण तुम्ही जर 10 मार्क अजून खाली या, फक्त 10 मार्क खाली या, फिनिश. 90 वरनं डायरेक्ट 50% आलो पण तुम्ही येऊ शकता. ते लय फ्लक्च्युएटिंग आहे. गॅरंटीज नाहीत जर. मी तुमचं पर्सेंट ह्याच्या पुढे गेल्यावर गॅरंटी देऊ शकतो. तर गेल्या वर्षी एका मुलीला 84 मार्क होते. 93 पॉइंट समथिंग पर्सेंटाइल होते. 100 प्लस स्कोर झाला तर 95 टू 97 सुद्धा पर्सेंटाइल जाऊ शकतं. एक 100 ते 110 पण म्हणतोय मी. या दरम्यान 98 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. पण 99च्या पुढे जायचं असेल तर 130 क्रॉस केलं पाहिजे किंवा त्याच्या आसपास. 125 टू 135 म्हणलं की 99 तुम्ही 99.34 पर्यंत जाऊ शकताय. पण तुम्हाला 99.9 कडे जायचंय तर 160 कडे गेलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो 160 ला म्हटलं 99.578 पण जाऊ शकतात मार्क बघा. पण आता तुम्ही कुठं आहात हे बघण्यासाठी निदान टेस्ट द्या बरं का बाळांनो. बरं हे सगळं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलंय. शॉर्टकटसाठी पूर्ण व्हिडिओ मी आता फ्री ठेवलाय. मग बघण्याचं काम तुमचं आहे आणि जास्तीत जास्त मुलांच्यावर तुम्ही शेअर अजून करत नाहीये बरं का. निदान मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडून कॉमेंट येऊ देत. आता समजा 200 मुलांनी हा व्हिडिओ बघितला, तर करा ना कॉमेंट. हां, थोडंसं मला पण मोटिव्हेट करा ना, म्हणजे मला प्रेरणा मिळाली पाहिजे ना जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. आलं का लक्षात तुमच्या? थोडी ताकद लावा आणि अजून एक मोठी चूक टार्गेट आहे सेकंड अटेम्प्ट. आता बघू किती होईल तेवढं. सेकंड अटेम्प्टमध्ये पण ताकद लावणार आहे. मूर्ख आहे का? असं नाही करायचं. पहिल्याच अटेम्प्टमध्ये ताकद लावायची. किंवा काही शॉकिंग मुलांनी मला असं सांगितलं, की त्यांच्या क्लासमधल्या सरांनी सांगितलंय, की या पहिल्या अटेम्प्टला 60% करायचा, 40% दुसऱ्या अटेम्प्टला करायचा. असं काही नाहीये. पहिल्या अटेम्प्टलाच ताकद लावायची आहे. ती पण जोरात ताकद लावायची आहे हे लक्षात घ्या. मग आता तुम्हाला असं वाटेल, की या व्हिडिओमध्ये मी एक पण शॉर्टकट दिला नाही. नाही, भरपूर आहेत. मी हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर माझ्या ऑफलाईनला एक स्टुडंट आहे, त्याच्या नोट्स मी बघितल्यात. जो 2 पेजेस भरतील एवढे शॉर्टकट आहेत. मग तुम्हाला असं वाटेल, की कधी करायचे? करायचेच. एक तर टॉपर असाल, तर शॉर्टकट लागणारच आहेत. ओके, ट्रेडिशनल मेथडने जाऊ नका आणि तुम्हाला काहीच येत नसेल, तर शॉर्टकट लागणारच आहेत. होय. कुठे या स्टेजला इंटिग्रेशन करत बसणार आहे? जमणार आहे का? नाही शॉर्टकट वापरा ना. शॉर्टकटच वापरा लक्षात घ्या. टिपिकल टॉपिकला शॉर्टकट वापरूनच करायचंय तुम्हाला हे लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. मला माहित आहे ह्याचे व्ह्यूज चांगले आले पाहिजेत. तुमच्याकडून आले पाहिजेत. ठीक आहे आणि चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.